अस्तिच आहे, तेच भाती आहे, तेच प्रिय आहे, तेच नाम आहे, तेच रूप आहे. म्हणून ते नाम तेची रूप, रूप तेची नाम. माती तेची भिंती, भिंती तेची माती. कापूस तोची दोरा, दोरा तोची कापूस. तस ब्रह्म तेच माया, माया तेच जगत, जगत तीच माया आणि माया तेच ब्रह्म. काय हरकत आहे? आता त्याच्यापेक्षा पुढे जर गेला तर ब्रह्म तेच माया म्हटलं. ब्रह्म तेच माया म्हणजे दृश्य, म्हणजे नामरूप. पण नामरूप मिथ्य आहे, अधिष्ठान सत्य आहे, अस्तिभाती प्रिय आहे. आणि जगतामध्ये काय आहे? जगत म्हणजे नामरूप. जगत जगत कुठं काय आहे? म्हणजे एकच तत्व विश्व रूपानं आम्हाला भासायला लागले. विश्व उत्पन्न झाल्यासारखं वाटते. ऐका जरा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय टेन्शन घेऊ नका? टेन्शन घ्यायचं नाही. 1,500 रुपये येतात का? हा, 1,500 हो येतात. हा, आता होऊ दे, असू दे, 1,500 रुपये येऊ दे. टेन्शन घेऊ नका. का? श्वास चालू आहे. 1,500 काही श्वास चालू होत नाही. 1.5 लाखात बी होत नाही. कोरोनात बघितलंय सगळं. पण आता दिली इंद्रिय, हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जने जोडीशी तू नारायण, नाशे जीवपन भवरुख, काय भवरोग, हा भवदुःख, भवरोग. दिली इंद्रिय, हात पाय कान. कुणी दिली? कुणी दिली? काय काय माहिती आहे का यात सिस्टीम मध्ये? ह्या सिस्टीम मध्ये काय काय माहिती आहे? हे सिस्टीम कशी आहे बघा. त्याच्यामध्ये अंतकरण पंचक आहे. अंतकरण पंचक म्हणजे अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हात आहे. हा, फॅक्टरी कुठली? फॅक्टरीचं नाव माया, फॅक्टरीचं नाव प्रकृती. त्या फॅक्टरीचं नाव काय? प्रकृती. मालक, मालक भगवान दत्तात्रय. मग फॅक्टरी कुठली? 3 पायावर फॅक्टरी, 5 खांबावर, 3 आणि 5 8 खांबावर ही आमचं फॅक्टरी आहे. हे देऊ फॅक्टरीची हे आहे, इमारत आहे. पंचमहाभूत आणि 3 गुण. हा, पंचमहाभूत आणि 3 गुण. मग अशा आपण बघितलं भगवान दत्तात्रय, ओम दत्तात्रय. ओम दत्तात्रय हे 5 जण आहेत. द, त, त्र आणि ये आणि ओम एक असा धरला, किंवा तसं न धरता द, त, त, त्र आणि य. द म्हणजे दत्त, दत्त म्हणजे सर्वत्र, सर्वत्र म्हणजे अस्तित्व, अस्तित्व म्हणजे अधिष्ठान. जे सदोदित तत्व आहे ते द आहे. आणि त म्हणजे जे तापत्रयाचं निवारण करतं ते त आहे. जे त म्हणजे अज्ञान आहे ते अज्ञान घालवतं ते म्हणजे त आहे. ते त्र म्हणजे काय? जे भवसागरातनं तारत ते त्र आहे. आणि य म्हणजे काय? दत्तात्रयाय. य कशाचं प्रतीक आहे? हे सगळं झाल्यानंतर हे जे य म्हणजे या आणि तरा, ह्या नरदेहात आल्यानंतर ज्यांच्या चिंतनानं य सार्थक होते असे हे आमचे द, त, त, त्र आणि य आहे. कधी आम्ही विचार केलाय? आम्ही आपलं ओम दत्तात्रयाय, अरे वा, ओम दत्तात्रयाय नमः. काय सांग, त्यांना माहिती नाही म्हणून सांगतोस का तुला माहित नाही म्हणून सांगतोस? काय ओम पांडुरंगाय नमः. काय पांडुरंगावर काय परिणाम होतो का तुझ्या बोलण्याचा आणि तुझ्या नमस्काराचा? ओम नमो शिवाय.
कुणा काय भगवान शंकरावर तुझ्या वाणीचा प्रभाव पडतोय काय? कुणावर प्रभाव पाडायला लागले आम्ही? हा ताई, कुणावर प्रभाव पाडते? अरे स्वतःवर प्रभाव पाड. हा त्यांना सांग. म्हणून ते काका गोष्ट सांगतात, 21 आवर्तन केली. कशाची? गणपतीची. ते गणपती शेवटी म्हणायला लागला, बाळा मी कोण आहे ते मला माहिती आहे, तू कोण आहेस ते समजून घे. तू मला मी कोण आहेस असं 21 वेळा सांगून काय फायदा आहे? हे देवाला सांगण्याचं शास्त्र नाही, हे आपल्याला सांगण्याचं शास्त्र आहे. हे जगाला सांगण्याचं मी शास्त्र नाही, आपल्याला सांगण्याचं शास्त्र आहे. आमचे महाराज म्हणायचे, दुसऱ्याला टेस्टर लावू नका, स्वतःला टेस्टर लावा. तुझा ताप उतरलाय का? आमचा ताप तसाच. आणि दुसऱ्याला उपदेश करण्यात आम्ही पटायत. एकच असे दोघं साधू होते गावामध्ये, आणि एका माणसाची घरामध्ये मुलगा वारला, आणि साधूने त्याला उपदेश केला, देह काळाचा जाणार शेवटी. साधून आपल्या दुधासाठी शिर्डी पाळली होती हो, त्याची शिर्डी पुढच्या महिन्यात मिली. ते साधू रडायला लागला या माणसाकडे ज्याचा मुलगा वारला होता. त्यावेळेला म्हणले, देह काळाचा जाणार शेवटी, रडू नका. अरे म्हणले, रडतोस कशाला? मला त्यावेळेला उपदेश केला, मुलगा वारला त्यावेळेला रडू नका, आणि तुम्ही आता शेळी मेली म्हणून का रडायला लागला? म्हणला, मुलगा तुझा होता, शेळी माझी आहे. हा म्हणजे दुसऱ्याला उपदेश करण्यामध्ये आपण पटायत आहे, पण तेच परिस्थिती माझ्यावर जर आली तर मी परीक्षित राजा होणार का? मग भागवत वाचून काय उपयोग नाही. मी जर परीक्षिती होणारच नाही, परीक्षेला बसणारच नाही, आणि जर बसलो तर नापास होणार असलो, तर मला भागवतातला प्रथम स्कंद सुद्धा समजला नाही. आता प्रथमच समजना तर ते दशम स्कंदामध्ये भगवान चरित्र, श्रीकृष्णांची चरित्र सांगितलं, त्याच्यामध्ये रासलीला सांगितली असणार, त्याच्यामध्ये कधी प्रवेश होणार? पहिलीतच पास होईना झालोय आम्ही. पहिलीतच नापास. आणि देगलूरकर महाराज म्हणतात, प्रथम स्कंदामध्ये अधिकारी सांगितला, दुसऱ्या स्कंदामध्ये त्यांनी काय सांगितलं? साधन सांगितलं. तिसऱ्या स्कंदामध्ये त्यांनी सर्ग सांगितला, चौथ्या स्कंदामध्ये विसर्ग सांगितला, मग त्यांनी स्थान सांगितलं, पोषण सांगितलं, त्यानंतर त्यांनी उतय सांगितलं, त्यानंतर त्याच्यामध्ये पुढे मन्वंतर सांगितली, मग त्याच्यानंतर ईशानू कथा सांगितली, निरोध मुक्ती सांगितलं, आणि एक राहिलं आश्रय सांगितलं. 11व्या स्कंदामध्ये भगवान ह्याच्या लीला ज्ञान लीला सांगितल्या एकादश स्कंदामध्ये, आणि 12व्या स्कंदामध्ये त्यांनी आश्रय सांगितला. आश्रय का सांगितला? तर हे सगळं वर्ण खालपर्यंत आलंय, ते एका आश्रयावर सगळं घडायला लागले, हे सांगायचं आहे. काय सांगायचं नाही दुसरं, काय सांगायचं? हा जो कोणी आश्रय आहे, आपल्या सगळ्यांचा आश्रय, तो आश्रय सांगण्यासाठी, जीवाचं त्याला ज्ञान होण्यासाठी, जीवाला सुखरूपता येण्यासाठी, जीवाला जन्ममरणाचं दुःख नाहीसं होण्यासाठी जर काय सांगायचं असेल, तर जे सर्वांचे आश्रय आहेत, जे सर्वांचं काय आश्रय, अधिष्ठान, आधार, आणि ते आधारच जर अविनाशी असतील तर आम्ही विनाशी कसे? आमचा आधार जर अविनाशी आहे, आमचा आधार जर सच्चिदानंद स्वरूप आहे, तर आम्ही विनाशी कसे? आणि म्हणून हे सगळं सांगण्यासाठी या सगळ्या ग्रंथाची रचना केली, आणि रचना करून एकच सांगितलं की सच्चिदानंद रूपाय, तेच ईश्वर रूपानं जगतात जगताची
जगत हे कार्य धरून निमित्त कारण आणि उपादान कारण तेच तत्व अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. तेच तत्व ईश्वर आहे. तेच तत्व मायारूपाण आहे. आणि अशा तत्वाचं जर आपण काय केलं, चिंतन केलं, तर आपल्याला भागवतकार सांगतात, काय सांगतात, ते जीवाचं जे दुःख आहे अनंत जन्माचं, सगळ्यात मोठं दुःख काय हो? हा माऊली, आमचे काय नाव तुमचं? हा नाव काय? हा सदाशिवराव. आणि तुमचं? हा गणपतराव. बरं, नाव तरी चांगली ऐकायला मिळाली हो. एक सदाशिव, एक गणपतराव आहेत. म्हणजे निदान भगवंतानं तेवढी तरी कृपा केली हो. नाही तर काय काय जणांची नावच अशी असतात की आपले चुकीचे संस्कार जागृत होतात. ते विठ्ठलराव आहेत आणि आमचे बळीअण्णा आहेत. मगाचा विषय होता बळीयाचे आम्ही अंकित, आम्ही झालो बळीवंत. भगवंत बळवंत आहे आणि त्याचे आम्ही अंकित व्हायचं आहे. आता आम्ही मायेचे अंकित आहे. त्यामुळे आम्ही काय झाले, माया जशी निराधार आहे ना तसे आम्ही निराधार झालोय. पण बळीवंत असलेला परमात्मा जर आम्ही त्याचे अंकित झालो, आपण काल म्हटलो ना, परी तुझा मुद्रा अंकित मसीपत्र ते केवडे, राया चालवी आपल्या पाडे, तैसा आम्ही एक पतित परी तुझा मुद्रा अंकित. एखाद्या कागदावर राजाची मुद्रा छापली तर त्याला नोटेचं रूप येतं, कागद असतो. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हटलं की ते काय होते, कागदच. तुमच्या कागदाला किंमत नाही, पण गव्हर्नमेंटच्या कागदाला. तसं ह्याच्यावर गव्हर्नमेंटचा शिक्का जर बसला तर ह्याला किंमत येत्या, आणि याला गव्हर्नमेंटचा शिक्का नसला तर नकली. आता शिक्का आहे का नाही? आता शिक्का आहे का? तो शिक्का आहे का नाही हे शिकायचं आहे आपल्याला. तो शिक्का जो मूळचा आहे तो शिकायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी ह्या शाळेत घातलंय देवानं. आणि ह्या शाळेत येऊन जर तो शिक्का मूळचा कुणाचा आहे हे जर शिकला नाही आणि ह्याच्यावर आपल्या अंतकरणावर हे भगवंताचं सगळं आहे, भगवंतच आहे, जगातही तोच आहे, मनातही तोच आहे, सगळीकडे तोच आहे, असा जर शिक्का मारला नाही तर मग शाळेत येऊन काय शिकलो नाही बघा. आणि काय शिकलो त्याचा काय फायदा झाला नाही. हो, काय शिकलो? जन्म नाही उनी काय केले म्हणले, काय येऊन केले? पशुसारखं जगलो, आहार निद्रा भय मैथून केलं आणि मेलं. म्हणून आमचं जगणं सुंदर का नाही? कारण सुंदर असलेला भगवंत आम्ही धरलाच नाही. आम्ही धरीला चित्ती एक रुक्माईचा पती म्हटली. रुक्मा म्हणजे माया, आणि तिचा पती आम्ही चित्तात धरला. कधी धरणार आपण? माया धरली आम्ही. म्हणून आपण थोडंसं काय करायला पाहिजे, आपल्याला बदल करायला पाहिजे. तापत्रय. तापत्रय काय आहेत? एक आपल्याला जीवाला लागलेले 3 ताप आहेत आणि 3 क्लेश आहेत, मल विक्षेप आणि आवरण. आता हे 3 क्लेश असल्यामुळं पहिला जो आहे तो आवरण, त्याच्यातनं झाला विक्षेप आणि त्यातनं झाला मल. बरोबर आहे. आता जर आवरणच नसतं तर मी देहा विक्षेपच झाला नसता, आणि मी देहा जर विक्षेप झाला नसता तर मनात कामना कशाला निर्माण झाली असती? आता काय झाले, चहा पाहिजे तर कुणाला? मनाला पाहिजे का बुद्धीला पाहिजे का चित्ताला पाहिजे का अहंकाराला पाहिजे का शरीराला पाहिजे? चहा कुणाला पाहिजे? यातल्या मनाला चहा पाहिजे. ठीक आहे. बर, मन कुठं आहे सांगा बरं? म्हणजे जे चहा पिणार आहे ते मन कुठं आहे? आणि मनाला विचार, तू चहा पिलास का म्हणून? विचारा बरं जरा. आता डोळे बंद करा आणि त्याला विचारा, तू चहा पिलास का म्हणून? तेव्हा म्हणते मी चहा पिला. मी चहा पिला? तू चहा पिलास? तू मला सांगितलंस मला चहा पाहिजे म्हणून. म्हणून मी सांगितलं बुद्धीला मला चहा पाहिजे म्हणून. पण तू जर सांगितलं नसतंस तर मी बुद्धीला सांगितलंच नसतं, आणि मी इंद्रियांना सांगितलंच नसतं, आणि ती इंद्रिय घेऊन स्वयंपाकघरात गेलोच नसतो. चहा तुला पाहिजे होता. तुम्ही जरा बघा की चहा कोणी पिला म्हणून. मग त्याला विचारा शरीराला, तू चहा पिलास काय म्हणून?
ते म्हणते मी कसा चहा पिला, चहा हात गेला, मी कुठे चहा पिला? अरे मग चहा पिला कुणी? अवघड प्रश्न आहे. जरा घरात जाऊन बघा, चहा कुणी पिला विचारा त्याला, हे चहा पिला कुणी रे? तर काय हे सगळं, हे असं गुड आहे हो सगळं, हे सगळं गुड आहे, गुड. काय होत नाही हो, चहा वगैरे काय पित नाही आपण, नुसतं भासतंय. भासतंय म्हणजे चहा भाजत नाही, हे नुसतं भासतंय पिल्यासारखं, काय होत नाही. तापत्रय, तापत्रय कुणाला झाले? विनाशाय. जो देहाकडे आला त्याला देहाच्या संबंधानं तापत्रय निर्माण झाला. जो मनाकडे आला त्या मनाच्या संबंधानं त्याला तापत्रय निर्माण झाला. मग त्याला आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक असे ताप आहेत. आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक असे ताप निर्माण झाले. पण त्याच्या अगोदर त्या मूळ तापाचं कारण आहे मी देह आहे हा अज्ञानातनं निर्माण झालेला जो विक्षेप आहे, आवरणातनं निर्माण झालेला जो विक्षेप आहे, तो विक्षेप आम्हाला मी देह आहे हा भाव निर्माण करतो. आणि तो मी देह आहे हा भाव निर्माण झाला की मग मन प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे त्या देहाच्या भोगत्याला, म्हणजे त्या भोगत्याला, देह अहंकाराला, देह बुद्धीला देह मी आहे असा ज्या वेळेला आता आपल्याला काय सगळ्यांना आता अडचण काय आहे? आपल्याला अडचण काय आहे? देह असताना अडचण आहे का देह नसताना अडचण आहे? समजा मी एक तुम्हाला गमतीने सांगतो. हा, जरा विचार करा. काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. समजा तुम्ही ह्या देहाच्या बाहेर आहे. समजा तुम्ही या देहाच्या बाहेर आहे. समजा तुम्ही ह्या देवळाच्या बाहेर आहे आणि भूकंप झाला आणि देऊळ किंवा घर पडलं. पण तुम्ही कुठं आहे? इमारतीच्या बाहेर आहे. हा, मग तुम्हाला काय लागल का हो? म्हणजे तुम्ही ह्या घराच्या बाहेर असल्यावर तुम्हाला जरी भूकंप झाला तरी काय लागणार नाही. आता समजा तुम्ही घरात असता तर लागणार, घावणार, त्यात गुदमरणार. हा, म्हणजे घरात असल्यावर गुदमरते, पण घराच्या बाहेर असल्यावर गुदमरत नाही, मरत नाही, लागत नाही, जखम होत नाही, ऑपरेशन करावं लागत नाही, हाडं बिड तुटत. मग मी काय म्हणते, तुम्ही आत कशाला राहता? बाहेर जावा की. तुम्ही आत कशा? आत आहे असं का वाटते तुम्हाला? आत आहे, आत आहे असं वाटल्यामुळं हाडं तुटत्यात, जन्म होतोय, मरण होते. पण तुम्ही आत तरी आहे का? मी काय म्हटलं तुम्हाला, तुम्ही बाहेर असल्यावर तुम्हाला काय होत नाही, आत असल्यामुळं तुम्हाला भीती वाटते, मला भीती वाटते. पण आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही आत तरी आहे का? आता ते सांगायचं आहे तुम्हाला. मी पहिलं काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही बाहेर असल्यावर तुम्हाला काय होत नाही, आत असल्यावर तुम्हाला मला काहीतरी होतंय. जरा नीट समजून घ्या. पण तुम्ही आत तरी आहे का? मला तर ते सांगायचंय तुम्हाला. तुम्हाला असं वाटतंय तुम्ही आत आहे, नाही, तुम्ही आत पण नाही आहे आणि तुम्ही बाहेर पण नाही आहे. ना आत ना बाहेर, आत ना बाहेर, तुम्ही कायमच आहे. मग प्रॉब्लेम काय व्हायला लागलाय? अरे जसं आतला आकाश आणि बाहेरचा आकाश, हे आतला आकाश आहे आणि ते बाहेरचा आकाश आहे. आता मी विचारतो, आकाश आत आहे का बाहेर आहे? हा, बाहेर आहे. आणि आत काय? अहो आत बी तेच आहे आणि बाहेर बी तीच आहे. आत पाणी, बाहेर पाणी, पाण्याला पाणी आणि बांधोनी. आज कैसे बाई नवल झाले, वळचणीचे पाणी गेले, गेलं गाड्याला. वळचण कुठली, पाणी कुठे,
ती खाली पाणी गेलेलं वर जाणार कधी नाही कळलं. अहो त्या अण्णांनी परवा त्या ह्याच्यामध्ये एक पॅम्पलेट काढले, त्यात एक होतं आणि मी काल वाचत होतो. काय म्हणले माहितीये, ब्राह्मण, वानप्रस्थी आणि तिसरा संन्यासी हे जनलोक, तपलोक आणि सत्यलोकात राहतात. आणि संसारी जो आहे, भोक्ता जो आहे, देहवान जो आहे, तो भुव स्वहा ह्या 3 लोकात राहतात. तर भूलोक कुठं आहे, ते इथं कमरेच्या ठिकाणी. कमरेच्या ठिकाणी भूलोक आहे. नाभिस्थानी भुवलोक आहे. हृदयस्थानी ओम भुव स्वहा स्वहा लोक आहे. कंठस्थानी महालोक आहे. मुखाच्या ठिकाणी जनलोक आहे. इथनं सगळे जनाचे व्यवहार चालतात. हा, इथं तपलोक आहे आणि इथं सत्यलोक आहे. लक्षात येते ना काय म्हणतोय ते का नाही लक्षात येत. अहो 7 लोक सांगितल्यात, 7 हे बघा 7 पाताळ सांगितल्या ते इथनं खाली आहेत. 7 स्वर्ग सांगितल्यात ते इथनं वर आहेत. भुव स्वहा महाजना तपहा आणि सत्य. आता काय झालंय सांगितलं तुम्हाला. वानप्रस्थी, ब्रह्मचारी आणि संन्यासी वर राहतात आणि गृहस्थ आश्रमी खाली राहतात. आता गृहस्थ आश्रमी खाली राहतात म्हणजे काय, येतात वाणीचा वापर करून वर जातच नाहीत, खालीच येतात. म्हणजे काय, तर आमची वृत्ती जी आहे, आमचं जे ज्ञान आहे ते ह्या इंद्रियांना घेऊन इंद्रियातीत होत नाही, तर इंद्रियांचे विषय घेऊन त्या विषयामध्ये रममाण होतात. डोळ्याचा विषय रूप, कानाचा विषय शब्द, त्वचेचा विषय स्पर्श, जिभेचा विषय रस आणि नाकाचा विषय काय, गंध. हा, घाबरायचं नाही. का घाबरायचं नाही, बळीयाचे आम्ही अंकित. हा म्हणा, म्हणा एकदा, झोप येईल नाही तुम्हाला. बळीयाचे आम्ही अंकित. बळीयांना सुद्धा ज्यानं बळ दिलं, समर्थांना ज्यांनी समर्थ केलं, त्या समर्थांचं आम्ही चिंतन करतो. जय जय. जरा अहो काय घसा फुटतोय काय, फुटू दे की, फुटू द्या. तुटोय मस्तक, काय म्हणतात, फुटोय मस्तक तुटोय वाणी, पर ईश्वराचं ध्यान, विठ्ठलाचं ध्यान सोडू नये. तुकाराम महाराजांचा पिक्चर बघितला का नाही. काय म्हणले ते, ज्यावेळेला आक्रमण झालं त्यावेळेला ते सगळे शिवाजी महाराज बसलेले त्यावेळेला, अरे भगवंता काय व्हायचं ते होऊ दे, आम्हाला त्यांनी नेऊन दे, पडू दे वस्त, हे पडू दे शरीर, तुटी दे आमचं हे मस्तक, काय व्हायचं ते होऊ दे, पण आम्ही तुला कधी सोडणार नाही. आहे तयारी, तयारी आहे का. चला चला संत जन, करू देवासी भांडण, टाळ मृदंग तो विना, भरा भरा तोफ खाना, लुटा लुटा पंढरपूर, देव धरा रुक्मिणीवर. आम्ही लुटायला लागलो हे, अरे काय येणार नाही बरोबर, काय नाही, एक काय नाहीच नाही येणार कसं, काहीच नाही होत. आई माई अक्का पांडुरंगावर मारा शिकाऊ, काय नाही हो, नुसतं भासतय हो, जसा मगाशी चहा पिल्यासारखा भासला हो. काय झालं सांगा, ते पाणी आत गेलं, काय झालं, चहापुडीला चहापूड माहित नाही, दुधाला मी दूध आहे माहित नाही, पातेल्याला पातेला आहे मी माहित नाही, त्या दुधाचं चहा पाण्याचं आणि चहापुडीचं संगम झाला, त्याला चहा म्हणतात, हे त्यातल्या तिघांना बी माहित नाही. का माहित आहे, मग चहा कसा काय झाला, त्या गॅसला माहित नाही चहा
उतू गेलेला बी माहित नाही, पुसलेला बी माहित नाही. माऊली पण चहा झाला, उतू पण गेला, पुसून पण काढला, पण काय झालं नाही, कारण ह्यातलं कुणाला काय माहित नाही. कुठं काय झालं, काय झालं, झालं चहा आला, स्पेशल आला आणि आम्ही पिला, पण हे सगळं बाबा अज्ञानातलं आहे. ज्ञानाच्या ठिकाणी काय झालं नाही. का झालं काय? आता चहा कुठे गेला मगाचा? कुठं गेला? कुठं आलाच नाही, गेला कुठं? अहो कुठं गेला? पोटाला बी माहित नाही. कुठं पोटाला तरी चहा माहित आहे? मला सांगा, पोटाला श्रीखंड माहितीये, जिभेला माहितीये, मग तुम्हाला कशाला श्रीखंड पाहिजे? नाही, कशाला पाहिजे श्रीखंड? कशा? मन जाते, मन जाते होय. मन कुठं आहे? मन जायला कुठं आहे मन? अहो तुम्हीच मन होताय, तुम्हीच मन होताय. असं का म्हणत नाही मनाला तू पांडुरंग हो म्हणून? नाही, तुम्हाला जर स्वप्नात शेळी दिसत्या, गाय दिसते, बैल दिसतंय, ते कोण होते? मन होते. मन होते का तुम्ही? ज्यावेळेला मन बैल होते त्यावेळेला तुम्ही नव्हता तिथं. ते मनातला बैल कोणी बघितला? आणि तुम्ही नसता तर मनानं बैल तयार केला असता? हा, अहो तुम्हीच मन होताय हो. तुम्हीच मन होऊन बैल होताय, तुम्हीच मन होऊन गाई होताय, तुम्हीच मन होऊन वासरू होताय, तुम्हीच मन होऊन पत्नी होताय, तुम्हीच मन होऊन पती होताय, तुम्हीच मन होऊन शेती होताय, तुम्हीच मन होऊन ऊस होताय. अहो आता हे भात आहे की नाही माग, आहे की नाही? त्याला विचारा जाऊन, तू भात आहेस का तांदूळ आहेस का गहू आहेस? विचारा जावा, माहिती त्याला. मग कोण होते ते भात? अहो तुम्हीच होताय हो. तुमच्या आतमध्ये जोपर्यंत भात गहू ते कल्पना निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही तिकडे जातच नाही. तुम्ही मीच होते. मग काय विषय चालू होता? विषय काय चालू होता? तापत्र. तुम्ही जोपर्यंत ती कामना मनात कामना रूपाला प्राप्त होत नाही, आणि कामना रूपाला प्राप्त होण्यासाठी देहाचा संग स्वीकारल्याशिवाय, मग असा आपला विषय चालला होता. 5 जण. हा बोला. अंतकरण, मन, बुद्धी, चित्त पाठ व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? कधी? आता नाही, कायम पाठ व्हायला पाहिजे. हे भागवताचा पाठ आहे, तो पाठ करायचा आहे. निदान भागवत शब्द आहे की नाही, ते शब्द तरी काय सांगितलंय परवा दिवशी ते तरी पाठ करा. आणि पाठ करून परत मनन करा, चिंतन करा. श्रवण केल्यानंतर मनन करायचं, चिंतन करायचं. त्याला न्यायला विमान आलं. कुणाला? धुंदुकारीला न्यायला विमान आलं. धुंदलीचा पुत्र धुंदुकारी, त्याला न्यायला विमान आलं. आणि त्याने विचारलं, अरे यालाच विमान एकट्याला काला? आम्ही पण ऐकलो. अरे बाळा, त्याने एका जागेवर बसून ऐकलं, मनाचं कान करून ऐकलं. 7 दिवस तो हल्ला नाही, म्हणून त्याला न्यायला विमान आलं. तू 7 दिवसामध्ये 70 वेळा असणं बदलतोस. तू एका जागेवर बसत नाहीस. अण्णा म्हणले एका जागेवर बसा. एका जागेवर म्हणजे एक जो आहे त्या एकाचं चिंतन करत तुम्ही बसा. एकाच्या ठिकाणी दिसणारी जे द्वैत आहे ती माया सोडून बसा. एकाच्याच ठिकाणी बसा, एकाचं चिंतन करा आणि एकच सर्वत्र आहे असं ज्याचं चिंतन आहे त्यानं भागवत ऐकलं. भागवत ऐकून जर कळला नाही तर काही उपयोग नाही. एक कळावा, एक धरीला आम्ही. आई ग,
एक धरीला आम्ही. नाही विठ्ठलराव बरोबर आहे ना प्रमाण. एक धरीला आम्ही. बरं त्याची जाऊ दे, हरिपाठातलं घेतो. एक. हा बोला की माऊली, बोलला तर आनंद आहे. अहो भगवंत मार्ग देणार तुम्हाला. तुम्ही बोला मार्ग देणार. वर्गामध्ये मार्क देतात का नाही? देतात का नाही? मार्क पाहिजेत का नाही? वर्गात मार्क पाहिजेत का नाही? मग बोलल्यावर मार्क देणार काय? न बोलता आमचं कसं आहे, काय वर हात करू का खाली करू का मध्ये ठेवू? काही जण असतात बघा, वर बी हात करायचं नाही, खाली बी हात करायचं, मधीच ठेवायचं. तसं नाही करायचा, मधी नाही. मधल्याला तर मारायचा आहे. तो मधीच जीव निर्माण झालाय. मधी माया निर्माण झाली. मधी माया निर्माण झाली. माया कुठं नाही, तिकडे बी नाही इकडे बी नाही, मधीच आहे. मध्येच खोलखोल गद्दरी म्हटली. आड्याल डोंगर पड्याल डोंगर, मध्येच खोलखोल दरी, गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसा परास मेंढर बरी हो. अहो मेंढर गवताशिवाय काय खात नाहीत हो. आणि गवत खाण्यासाठी हा जन्म दिलेला नाही. भागवतामध्ये एक कथा आहे. एक माणूस होता, जेवल्यावर पान खायची इच्छा. म्हणलं तू पान का खातोस? नाही बरं वाटते म्हणला. का मागच्या जन्मात म्हणले पानं भरपूर खाल्लीस त्यावेळेला पोट भरलं नाही का तुझं? ज्या वेळेला तुला गाई केलं होतं, म्हैस केलं होतं, ज्या वेळेला तुला शेळी केली ती, त्यावेळेला पानच खाल्लीस की सगळी. आता काय पानं खाण्यात इंटरेस्ट दाखवायला लागलायस. म्हणजे मागच्या जन्मात पानं खाऊन खाऊन जीवाची वासना निर्माण झाली नाही, म्हणून ही आता झाडाची पानं खायला लागले चुना लावून. आता वासना जर नसती तर त्या झाडाला पान म्हणतात, त्याला मलई म्हणतात, त्याला कलकत्ता म्हणतात, त्याला बनारस म्हणतात. ह्या कल्पना कुणी निर्माण केल्या? आमची बायको परवा म्हटली गणपतीला पान ठेवा. तर गणपतीला बी पान खाण्याची इच्छा झाली. गणपतीला कशाला कशाला ठेवायचं? अहो किती कल्पना. आता तो पान खात बसतोय गणपती. अहो काय किती कल्पना करायच्या. अहो सच्चिदानंद रूप आहे गणपती हो. खाणारा मोदक खाणारा गणपती नव्हे हो. काय काय आता तुम्हाला सांगून कसं सांगून काय असं ते विडा कसा फेडाय. अहो काय कशाला विडा म्हणतात? विडा कशाला म्हणतात? अहो ते अहंकाराला चुना लावा म्हणतात. हे शरीर रूपी विडा आहे म्हणतात. त्यो विड्या त्याला भाजा म्हणतात चुन्यात. त्या अहंकाराला भाजा म्हणतात. त्याच्यात ती वेलची घाला म्हणतात, लवंग घाला म्हणतात. ते पुढच्या वेळेला सांगतो तुम्हाला. वेलची म्हणजे काय, लवंग म्हणजे काय, दालचिनी म्हणजे काय, सगळं जर ऐकायचं असलं तर मग या एक वर्षभर बसूया इथं. भागवतच ऐकायचं ना. मग भागवत किती दिवसात ऐकतात? जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत ऐकतात. कुणी सांगितलं 7 दिवसात ऐकतात? प्रपंचातलं गाणं 100 वर्ष ऐकतात ते कुणी सांगितलं? नाही. जर 25 वर्षानंतर ग्रस्त आश्रम स्वीकार म्हणून सांगितलंय, 50 वर्षानंतर वानप्रस्थ स्वीकार म्हणून सांगितलं,